मी फार काही जणांनी माझ्या बाजूला डॉक्टर सुरेश पंडित बसलेले आहेत. डॉक्टर प्रदीप जावळे हे मूलभूत अधिकार संघर्ष समितीचे मुंबईचे अध्यक्ष आहेत. शिर्के मॅडमना मी मुद्दाम बरोबर घेतलं कारण शिर्के मॅडम आमच्या फोरम अगेन्स्ट कमर्शियलायझेशनच्या अध्यक्ष होत्या. मी असं समजतो की एक प्रकारे फोरम अगेन्स्ट कमर्शियलायझेशन ऑफ एज्युकेशनचं हे रिवायवल आम्ही सुरू केलेलं आहे. मी फेस बद्दल थोडक्यात तुम्हाला सांगितलं. आता ज्या संस्थेविरुद्ध मी तुमच्या समोर आलोय आणि केवळ तुमच्याकडे आलोय ते मी 2.5 महिन्यांनी आलोय. आमचा उद्देश केवळ वर्तमानपत्रामध्ये काहीतरी छापून आणायचं आणि गप्प बसायचं असा नाही, नव्हता आणि नसेल. गेल्या 2.5 महिने त्या ठाण्यापासून त्या मित्तल चेंबर्स पर्यंत मी 7 फेऱ्या मारल्या. इथे सुशील चव्हाण बसलाय. मी समक्ष त्या आमच्या हेल्थ एज्युकेशन मिनिस्टरकडे जाऊन निवेदन दिलं. 7 तारखेला मी MCIM ला निवेदन दिलं. 13 तारखेला मी एज्युकेशन मिनिस्टरना निवेदन दिलं आणि आता एक 12 दिवसापूर्वी मी मुख्यमंत्री, माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पंतप्रधान यांना निवेदन दिलं. त्यातली गंमत अशी की मला रिव्हर्स मेसेज असा आला पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून की आमचा तो पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून नाही, ईमेल कडून, की तुम्ही त्यांना सांगा की तुमचा ईमेल फुल झालेला आहे, त्याच्यामुळे नवीन ईमेल घेता येत नाही. म्हणून आम्ही ती दोन्ही पत्र स्पीड पोस्टनी पाठवली. मुख्यमंत्र्यांना पण पाठवलं आणि माननीय पंतप्रधानांना पण पाठवलं. ते कधी दखल घेतात ते आम्ही बघू. एवढ्यासाठी सांगतोय की केवळ तुम्हाला आम्ही आत्ता बोलवलंय आणि आम्ही काल काहीतरी शोधून काढले तसं नाही. आम्ही त्याचा योग्य प्रकारे पाठपुरावा करतो आणि हा पाठपुरावा शेवटपर्यंत करू. पण आम्ही आत्तापर्यंत जे जे काही केलं त्याला 0 प्रतिसाद मिळालेला आहे. ना MCIM कडून, ना हेल्थ एज्युकेशन मिनिस्ट्री कडून, ना मुख्यमंत्र्यांकडून. मोदीजींना जेव्हा वेळ होईल तेव्हा मोदीजी जरूर लक्ष घालतील अशी मी अपेक्षा करतो. MCIM ही एक आमच्या ISM म्हणजे ज्याच्यामध्ये BMS, BUMS असे 1,23,000 प्रॅक्टिशनर्स आहेत. याखेरीज ही अन्य आहेत पण ती संख्या नगण्य आहे. यांच्या प्रॅक्टिसचं रेग्युलरेशन करण्यासाठी आहे की माल प्रॅक्टिस होऊ नये. आमचं एक रजिस्टर्ड मेंटेन्ड असावं. ती संस्था जेव्हापासून हे कोर्सेस अस्तित्वात आले तेव्हापासून अस्तित्वात आलेली आहे आणि ही स्टॅच्युटरी बॉडी आहे. ही कायद्याने निर्माण झालेली बॉडी आहे. इतके दिवस आम्ही रजिस्ट्रेशन करत होतो आणि ते आमचं आयुष्यभर चालत होतं, आमच्या आधीचं चालत होतं. एक 5-7 वर्षापूर्वी किंवा 10-15 वर्षापूर्वी यांनी ठरवलं की त्याचं दर 5 वर्षांनी रिन्युअल झालं पाहिजे. आम्ही पण म्हटलं रिन्युअल झालं पाहिजे तर झालं पाहिजे. आम्ही रिन्युअल करून घेत होतो. त्याची आधी काहीतरी जुजबी फी होती 300-200 रुपये, ती त्यांनी 2,000 केली. त्याच्याबद्दलही आमची तक्रार नव्हती. आता फी मधून किती पैसे मिळतात बघा. फक्त 2,000 रुपये घेतले, आता ते 3,000 करतात असं ऐकलं. तरी 1,23,000 गुणिले 2,000 एवढे पैसे त्यांना मिळतात. सांगायचा मतलब असा की यांच्याकडे ऍडिक्वेट फंड्स उपलब्ध आहेत त्यांचं कामकाज चालवायसाठी. याच्या आधी काही न घेता पण चालत होतं. त्यानंतर WHO ने असं सांगितलं की प्रत्येक वैद्यकीय व्यावसायिक हा नव्या ज्ञानाने परिपूर्ण असला पाहिजे. फार चांगली गोष्ट आहे. आधीही आमचे सेमिनार व्हायचे, आधीही आमच्या कॉन्फरन्सेस व्हायच्या, आधी वेगवेगळ्या कंपन्या आम्हाला वेगवेगळी माहिती देण्यासाठी बोलवायचे. नॉलेज तर आपलं अपडेट होतच होतं. पण आता त्यांना ऑफिशियली अपडेट करायचं आमचं काही म्हणणं नाही. नॉलेज ऑफिशियली अपडेट करा. मग त्यांनी ठरवलं की तुम्हाला कमीत कमी 50 क्रेडिट पॉइंट मिळवले पाहिजे. त्यालाही आमची काही हरकत नाही. तुम्हाला विशिष्ट कॉन्फरन्सेस अटेंड करून मिळवले पाहिजेत, त्यालाही आमची हरकत नाही.
तुम्ही ठरवा किती क्रेडिट पॉईंट कुठल्या कॉन्फरन्सला द्यायचे. तशा काही कॉन्फरन्सेस पण झाल्या, कुणाला 10 क्रेडिट पॉईंट होते, कुणाला 5 क्रेडिट पॉईंट होते. पण या MCIM ला एवढ्यानी समाधान नव्हतं. यांना याच्यातून पैसा कमवायचा होता आणि भ्रष्टाचार करायचा होता. म्हणून या लोकांनी आयडिया अशी केली की जे 50 क्रेडिट पॉईंट तुम्हाला मिळवायचे त्यातले 20 तुम्ही ऑफलाईन मिळवा, म्हणजे आधी जसे आम्ही मिळवत होतो तसे. मिनिमम 30 पॉईंट तुम्हाला ऑनलाईन मिळवायला पाहिजेत. हे ऑनलाईन पॉइंट तुम्हाला एका विशिष्ट प्लॅटफॉर्म कडूनच मिळवायला पाहिजे आणि तुम्हाला प्रत्येक लेक्चरसाठी विद्यमान दर आहे 600 रुपये भरायला पाहिजे. याच्या आधी त्यांनी कुठलंही टेंडर न काढता, मला वर्क ऑर्डर MOU पाहिजे, एका कंपनीला हे कंट्रॅक्ट दिलं. त्या कंपनीला सरळ 1100 रुपये प्रति लेक्चरसाठी दर ठरवला. तुम्ही विचार करा, 1 तासाचं ते काय असेल ते तयार करतील, ते 1,23,000 लोक बघतील आणि त्याला 1100 प्रमाणे पैसे त्या कंपनीला देतील. स्वतःच पैसे आधीच वाढून ठेवले आणि मग कुणीतरी यांनी बोलले असेल हे फार जास्त आहे, ते एकदम एकाच ह्याच्यात 600 केले. आता जे 600 केले ते का केले याला काही क्लॅरिफिकेशन नाही. 1100 कशाच्या आधारावर ठरवले त्याला काही क्लॅरिफिकेशन नाही. मग मी असं म्हणतो की मग 50 का नाही ठरवायची. याच्या पुढे जाऊन सर्वोच्च न्यायालयाचा TMA पै केसमध्ये जो निर्णय आहे 2002चा, त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय असं सांगतं, कारण तेव्हा तर सरसकट लुटत होत्या ना या संस्था, कुठलं रेग्युलेशनच नव्हतं कुणावरती, की सरकारला या प्रायव्हेट एज्युकेशन इन्स्टिट्यूटला नफेखोरी होऊ नये, त्यांच्याकडून कॅपिटलेशन फी चार्ज केली जाऊ नये, यासाठी नियंत्रण करण्याचा हक्क आहे. आता सरकारने एज्युकेशन संस्था लूटमार करू नयेत म्हणून नियंत्रण करायचे आणि ही सरकारी संस्था एज्युकेशनच्या क्षेत्रामध्ये सरसकट लूटमार करतीये. त्यांना आम्ही विचारलं की तुमच्याकडे 3 टेंडर आम्हाला दिली RTI खाली, 3 टेंडर ते आम्हाला दाखवतात, ही 3 टेंडर आली कशी तुमच्याकडे? त्याला ते उत्तर देतात की आपल्या अर्जातील ऑनलाईन TAV टेंडर प्रक्रिया नोटीस या संबंधीची माहिती परिषदेकडे नाही, तुमच्या याच्यात कागद जोडलाय, नसेल तर माझ्याकडनं घ्या. निवड प्रक्रिया कशी केली या प्रकारची माहिती परिषदेकडे उपलब्ध नाही. 1100 रुपये दर कसा ठरवला याची माहिती परिषदेकडे उपलब्ध नाही. तो 600 कुठल्या मीटिंग मध्ये केला त्याची प्रतिवृत्त मागितलं, ते त्यांच्याकडे त्याचे मिनिट्स नाही. याचाच अर्थ असा की यांनी पूर्णपणे मनमानीपणे एका विशिष्ट कंपनीचं उखळ पांढरं करण्यासाठी ही टेंडर प्रक्रिया पार न करता त्या ठराविक कंपन्यांना किंवा एकाच कंपनीला हे टेंडर दिले. आता मी त्यांना असं विचारलं की तुमचा एकूण खर्च किती, तुम्हाला किती खर्च येतो आणि तुम्हाला किती पैसे मिळतात रजिस्ट्रेशनद्वारे. आम्ही जे पैसे देतो, आत्ता मी दिले, आत्ता मी माझं रजिस्ट्रेशनचं रिन्युअल केलं, 15 मिनिटं लेट झाले, 15 महिने लेट केलं तर त्याचा 1500 रुपये दंड घेतला आणखीन वरती आणि 3,500 रुपये मी आत्ता 1 महिन्यापूर्वी त्यांना दिले. आता मी ज्या ठिकाणी पैसे देतो त्या ठिकाणी ते पैसे कसे खर्च होतात हे समजायचा किंवा किती पैसे जमतात माझा पूर्ण अधिकार आहे. हे मला उत्तर काय देतात? हे मला उत्तर असं देतात की जी माहिती देऊन
बघा ते शोधून काढलेलं आहे. मी त्याला मारतो. जी माहिती देऊन व्यापक समाज हित होणार नाही आणि ज्या माहितीचा विचारलेल्या माणसाशी काही संबंध नाही ती माहिती तुम्हाला आम्ही या कलमाखाली नाकारतो. आणि य कलम दिलं. य त्या कलमाचं नाव होतं य. ते य मी शोधून काढलं काय आहे ते. त्याच्यामध्ये हे तर सगळं लिहिलं होतं. पुढे असं लिहिलं होतं की जी माहिती विधानसभा आणि लोकसभांना देता येते ती माहिती या अर्जाखाली कुठल्याही परिस्थितीत नाकारता येणार नाही. एक तर 1 महिन्याने उत्तर दिलं म्हणजे मी अपील करावं. मी अपील केले आणखीन 45 दिवस काढायला मिळावे. हा जो य खाली जी मला माहिती नाकारली ही साधी माहिती. तो य असा आहे की जी माहिती प्रकट करणे व्यापक लोकहिताच्या दृष्टीने आवश्यक आहे अशी यथास्थिती केंद्रीय जनमाहिती अधिकाऱ्याची, राज्य जनमाहिती अधिकाऱ्याची किंवा अपील प्राधिकरणाची खात्री पटेल अशी ती खेरीज प्रकट करण्याचा कोणत्याही सार्वजनिक कामकाजाशी किंवा हितसंबंधांशी काहीही संबंध नाही किंवा जी व्यक्ती खासगी बाबतीत आगंतुक हस्तक्षेप करेल अशी वैयक्तिक तपशिलासंबंधी माहिती खाली लिहिले. परंतु जी माहिती संसदेला किंवा राज्य विधानमंडळाला देण्यास नकार देता येणार नाही ती माहिती कोणत्याही व्यक्तीला द्यायला नकार देता येणार नाही. याचा अर्थ असा की यांच्या अंगात जर कर नाही तर डर कशाला. जी माहिती आम्हाला हवी आहे म्हणजे तुमच्याकडे ऍडिक्वेट पैसे असून मला तो 500 रुपये. आणखीन एक गंमत बघा. हा त्याने एक एमओयू केलाय 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर. बाकी सगळं जाऊ दे. ह्याच्यातून त्यांना काय पाहिजे एमओयू मधून. म्हणजे यांना हे सगळे धंदे पाहिजेत कशासाठी तर त्यांना केवळ पैसे कमवायचे. ज्याच्यामधून सुद्धा ते त्या कंपनीला सांगतात की तुम्ही आम्हाला तुमचं जे काय असेल द फर्म कॅन चार्ज अ रिलेव्हंट फीज. बघा अ रिलेव्हंट फीज आधी रिझनेबल शब्द वापरलाय वर्क ऑर्डर मध्ये. टू द RMPs फॉर each CPD of which 10% shall be paid to MCI. आता हे तिथे मेडिकल प्रॅक्टिसचं रेग्युलरायझेशन करण्यासाठी आहेत की याच्यातून पैसे कमावण्यासाठी आहेत. आणि हे पैसे कमावून ते काय करणार आहेत किंवा काय करतायत हा खरा प्रश्न आहे. यातली संपूर्ण वस्तुस्थिती मी तुमच्या समोर ठेवली आहे. आम्ही हे प्रकरण शेवटपर्यंत धसास लावू हेही मी तुम्हाला सांगितलंय. ज्या ज्या मार्गाने दाद मागणं शक्य होतं त्या मार्गाने कागदपत्रांच्या माध्यमातून RTIच्या माध्यमातून दाद मागून झालेली आहे. चौथा स्तंभ जो लोकशाहीचा माझ्या समोर बसलाय त्या चौथ्या स्तंभाने सुद्धा आपली जबाबदारी याच्यात उचलावी. आणि हे जे सरकारी पातळीवर जी नफेखोरी चालली आहे हा जो सरकार मान्य भ्रष्टाचार आहे. आणि एवढं सगळं करून सुद्धा सरकार या चोरांना जे पाठीशी घालतंय त्याच्यासाठी जर तुमच्या माध्यमातून जर तुम्ही आवाज उठवलात तर आम्हाला मदत होईल. तुमचा संभाव्य प्रश्न असेल की तुम्ही पुढे काय करणार. आतापर्यंतच्या अनुभवातून म्हणजे जवळजवळ मी 42 वर्ष सार्वजनिक जीवनात आहे आणि त्यातलं बरंचसं आयुष्य लढण्या झगडण्यातच घालवलं. आणि आम्ही कुणाकडून कसलंही काही अपेक्षा न ठेवता आम्ही लढतो. मी तुम्हाला एकच सांगतो या सरकारवर ना निदर्शनांचा काही परिणाम होत ना मोर्चाचा काही परिणाम होत. पण कुठल्या ना कुठल्या मार्गाने आम्हाला पुढे जायला लागेल. मी माझ्या फॅमिली बरोबर आणि माझ्या मित्रपरिवाराबरोबर आमरण किंवा बेमुदत उपोषणाचा ऑप्शन मी एक्सप्लोअर करतोय. नाहीतर कोर्टात मिळेल तो न्याय घेऊन गप्प बसणं एवढंच आमच्या हातात आहे. हे अत्यंत निराशाजनक असं आहे की माझ्या आयुष्यामध्ये एखाद्या वर्तमानपत्रामध्ये जर काही छापून आलं तर त्याची दखल घेतली जायची आणि त्यांना जाब विचारला जायचा.
आज प्रतिष्ठित वर्तमानपत्रामध्ये एडिटोरियल पेजवर यांचा लेख येऊन 2 महिने उलटून गेले, तरी आज पण काहीही दखल करून घेतली जात नाही. हे मी आमचं अपयश समजतो, माझ्या पिढीचं अपयश समजतो. आणि मला हेही माहिती आहे की ज्या संघटना आहेत त्या संघटनेच्यात फारसं लक्ष घालणार नाही. आजपर्यंत जे जे काय चाललंय ते उंदरा मांजराचा खेळ चाललाय. सर्वांचे याच्यामध्ये हितसंबंध आहेत आणि ते केवळ त्या 2 व्यक्त्या, एक तर कौन्सिलमध्ये मेंबर्स नाहीत, 2च माणसं सगळा कौन्सिलचा कारभार बघतात. एक आमचे डिरेक्टर, ते त्याचे प्रशासक आहेत, आणि दुसरे रजिस्ट्रार. या 2 लोकांना मी बऱ्यापैकी ओळखतो. अशा प्रकारचा भ्रष्टाचार करायची हिंमत त्यांची होणार नाही. तेव्हा या भ्रष्टाचारामागे निश्चितपणे सरकारमधील कोणीतरी सामील आहे आणि म्हणूनच त्यांची हिंमत होते. हा मी आरोप जाहीरपणे करतो. आणि मग मी म्हणतो की या भ्रष्टाचाराची असं कसं करू शकतात याची संपूर्ण चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी. जो सरकार दावा करतंय की आम्ही भ्रष्टाचार विहीन शासन देतोय, तर तुमच्या लक्षात आणून दिलेला भ्रष्टाचार यांनी थांबवावा अशी मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो. अन्यथा बेमुदत उपोषण किंवा कोर्टामध्ये या विरोधात दाद मागणं हे 2च पर्याय राहतात. खूप वाईट वाटतं की जशी एक मराठीत म्हण आहे, सरड्याची धाव कुंपणापर्यंत, तशी मध्यम वर्गाची धाव कोर्टापर्यंत. खरंच खूप अपयश. म्हणजे हे जे आम्ही 40 वर्ष या परिवर्तनवादी चळवळीत, शिक्षणाच्या व्यापारीकरण विरोधी चळवळीत 14 वर्ष आम्ही जी घालवली, त्याचं फलित काय? कुणीही काहीही बोलायला तयार नाही. आणि ही परिस्थिती बदलायला हवी. तुमच्या सर्वांच्या सहकार्याने ही परिस्थिती बदलायचा प्रयत्न करूया. तुमचे जर काही प्रश्न असतील तर मी त्यांना जरूर माझ्या पद्धतीने उत्तर देईन. एक मिनिट. ह्याच कंपनीवर मेहरबानी का? आता काढून टाकला त्यांच्या वेबसाईटवरून त्या कंपनीने. काय लिहिले? स्पेशल थँक्स. पहिले डॉक्टर रमण गुंगराळेकर, हे आहेत आमचे डायरेक्टर आणि आता पदसिद्ध प्रशासक तिकडचे. बघा म्हणजे कशी मंडळी आहेत ती. दुसऱ्या नंबरला आहे डॉक्टर दिलीप वांगे, ते आहेत तिकडचे रजिस्ट्रार. कोणाला हवं असेल तर मी देईन हा कागद. आणि मग सगळे डीन वगैरे असे. म्हणजे कंपनी पण यांचीच. या सीएमई करायला पाहिजेत, नाहीतर रजिस्ट्रेशन होणार नाही तुमचं, असा प्रचार करणारे एजंट पण यांचे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे प्रचार करतात ना, त्या एमओयू प्रमाणे एमसीएमनी यांचा प्रचार करायचा आहे की सीएमई द्यावी म्हणून. त्याचं जे फार बारकाईने पत्र लिहितात, त्या पत्रावर मात्र एमसीएमचा काही उल्लेख नसतो. ते असंच कुठून तरी आलेलं पत्र असतं. तेव्हा ही जी सगळी बदमाशी आहे, ही बदमाशी कुठेतरी थांबायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की ताकद कमी असणं हा गुन्हा नाही, पण असलेली ताकद न वापरणं हा निश्चितपणे गुन्हा आहे. तेव्हा याच्यामध्ये आमची जी काही क्षीण शक्ती आहे, ती क्षीण शक्ती वापरून आम्ही या भ्रष्टाचाराविरोधात ठामपणे उभं राहिलोय आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याची मी अपेक्षा करतो.